नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत। मम्मीला घ्यायच्या मोर पंखी बांगड्या। पंखाचा आणि मोराचा काय संबंध आहे मलाच कळना झालंय, म्हणून आलोय बांगडीच्या दुकानात। काय विषय आहे बघायला। तुमची काळजी म्हणून सांगतो, पाट्यांमध्ये लईच धूळ उडायला लागल्या। तोंडाला मास्क वापरा, नाहीतर घसा हँग होईल। मोर पंखी बांगड्या संगण घेऊन चित्त्याच्या स्पीडनं घरी आलो, कारण आज आपला दोस्त भेटायला आलेला। काहीतरी म्हण आकाश. काय म्हणतो? आकाश भाव आपलं खास दोस्त, केरळ गावची जणू बुलंद तोप। पोस्ता संघानं जागतिक लेवलच्या बातम्या आणल्या। फायनली मीटिंग बी पार पडली, दोस्त बी त्याच्या घरला गेला। पुढ्यात आजीचा फोन आला, बाळा लवकर घाणवलाय, आपल्या झाडाची पपई पिकल्या, काढायला कोण नाही। गावात पोस्ताच बघितलं, सगळीकडेच खड्ड, जणू काही धूमकेतूच पडलाय। गटर बांधणी सुरू झाल्या। तुम्हासने आज शेतात नेतो, पण त्या दिगर पेटतल्या दारूच्या बोळासारखं हे बोळ पार करूया। बोळातनं बाहेर येताच मी वाघ झालो, डोळ्याला गॉगल लावून झाडच शोधायला लागलो। चोरट्या बोक्यागत इकडं तिकडं फिरून झाड तर आपल्याला गावलेलं, पण प्रश्न होता पपई कशी काढावी। आपण तर कित्रेसूपेक्षा हुशार, कडचा मानगा घेतला, झाडाला टोला दिला, जागेवरच प्रश्न मिटवला। एवढी खतरनाक कामगिरी पाडल्याव हातातली पपई घेतली, ट्रॉफी वाणीच आबाळात फिरवली। आजी बी लगेच बघून म्हटली, बाळा आपल्या रानातला पावटाने घरी गेल्यावर कालवण बनवून खा। फायनली सगळं सामान गाडीला बांधून आजी आजोबासनी म्हटलं, अच्छा चलता हूँ, दुआ में याद रखना। अशा तऱ्हेनं बेरोजगार जीवनाचा दिवस पार पडला। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।